तर खानदेशातल्या पारंपरिक वरण बट्टी आणि वांग्याची भाजी केवळ चवच नाही तर अनेक महिलांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे। जळगावमध्ये अनेक महिला खानावळी चालवून हा व्यवसाय करतात। मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खानावळ चालवणाऱ्या महिलांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। भाडेतत्वावर घेतलेल्या दुकानांमध्ये चुली पेटवायला परवानगी नसल्यामुळे या महिलांना आता रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करावा लागतोय। रखरखत्या उन्हात सुद्धा पारंपरिक चव जपण्यासाठी या महिला संघर्ष करताना दिसतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगावमधील प्रसिद्ध पारंपरिक व्यंजन ते म्हणजे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी। याच युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता या खानदेशाच्या प्रसिद्ध व्यंजनावर देखील होताना पाहायला मिळतो आहे। याच पारंपरिक व्यंजनाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। मात्र गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर पुरवठा हा ठप्प झाल्यामुळे करता आता अनेक महिलांना जे आहे या ठिकाणी आपला रोजगार टिकवण्यासाठी आणि हे पारंपरिक व्यंजनाची खानावळ टिकवण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे। आपल्यासोबत हीच खानावळ चालवणाऱ्या मावशी आहेत। नेमकी काय त्यांची परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मावशी, व्यावसायिक सिलेंडर बंद झालेला आहे, खरं तर पारंपरिक जे व्यंजन आहे खानदेशाचं वरणबट्टी वांग्याची भाजी हे आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहात, मात्र आता कसा संघर्ष करावा लागतोय? आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय दादा। गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्ही रोडावर चूल पेटवून स्वयंपाक करत आहोत। 4-5 दिवसापासून आम्ही खूप थकलोय। आता बंद करायची वेळ आली दुकानाची आम्हाला, आणि आम्हाला सिलेंडर लवकरात लवकर द्यावे ही विनंती। आता किती महिला ज्या आहेत आपल्याकडे काम करतात आणि त्यांना रोजगार मिळतो? माझ्याकडे 7 ते 8 मजूर आहेत। त्यांचं पोट कसं भरणार दुकान बंद करून? तर तुम्ही लवकरात लवकर सिलेंडराची व्यवस्था करावी। आम्हाला चुलीवर शक्य नाही एवढं बनवणं। आपलं दुकान हे आपलं आहे? नाही, भाड्याचं आहे। दुकान बंद झालं, भाडं चालू राहील, भाडं कुठून भरणार? आणि दुकानात चूल पण पेटवू देत नाही भाड्याचं दुकान असल्यामुळे। आपण चूल कुठे पेटवता आता? आम्ही तिकडे जुन्या बस स्टँडजवळ भिंतीजवळ रोडावर पेटवतोय। लोकांना पण त्रास होतोय, लोक बोलत आहेत आम्हाला। नक्की जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जे आहे अनेक लहान व्यावसायिक जे आहेत खरं तर सिलेंडर अभावी त्यांचा रोजगार व्यवसाय हा अडचणीत आलेला आहे आणि आपला रोजगार आणि व्यवसाय टिकवण्यासाठी आता अनेकांना जे आहे संघर्ष करावा लागत आहे। जळगावच्या वरणबट्टी आणि वांग्याची भाजी हे प्रसिद्ध आणि पारंपरिक व्यंजनावर देखील आता थेट परिणाम झालेला आहे। मात्र आपल्याकडे असलेले कामगार असतील, कारागीर असतील, तसेच दुकानाचं भाडं असेल, अशा पद्धतीने आपला व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न जो आहे आता या ठिकाणी खानावळ चालवणाऱ्या महिलांना या ठिकाणी करावा लागत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।